माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज अहिरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आलाय। यावेळी अहिरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संबंधित वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करत अशा प्रकारचे वैयक्तिक व अवमानकारक भाषा लोकशाही परंपरेला शोभणारी नसल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत सभ्य राजकारण करण्याचे आवाहन केले आणि महिला नेतृत्वाचा सन्मान राखण्याची मागणी केली आहे। जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध। महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार यांना गुंगी गुडिया म्हणून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुंगी गुडिया या नावाने संबोधले। त्यांना हा आदरणीय सुनेत्राताई पवार यांना न बोलता महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रियांना लागलेला हा शब्द आहे, कारण की याच्यामध्ये प्रत्येक महिलांचा अपमान झालेला आहे। आज प्रत्येक ठिकाणी तुम्ही महिलांना आदर द्या, सन्मान करा। प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आज समोर आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये त्यांना असं संबोधून, सुनेत्रा पवार यांना असं संबोधून प्रत्येक महिलांचा अपमान करण्यात आलेला आहे। याबाबत आम्ही त्यांच्याकडून सुनेत्राताई पवार यांना माफी मागावी याबाबत जाहीर निषेध व्यक्त करत आहोत। आज अहेरी विधानसभा क्षेत्रामध्ये आदरणीय धर्मराव बाबा आत्राम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रविभाऊ वासेकर जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात आणि तनुश्रीताई आत्राम, हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात आज अहेरी येथे आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी नोंदवत आहोत। कारण की महाराष्ट्र राज्याच्या धडाडीच्या ज्यांचं घराणं राजघराणं आहे आणि त्यांच्या घराण्यातून मोठे मोठे मंत्रीपद भूषवलेले आहेत, अशा महिलेला आज त्यांनी गुंगी गुडिया म्हटलं तर खरोखरच या ठिकाणी म्हणजे आम्ही सर्व दिलगिरी व्यक्त करतो याच्यासाठी की ती एक महिला आहे म्हणून त्यांची ताकद झाली बोलण्याची। आज ते प्रदेश पदावर जे सपकाळ साहेब बसले आहेत त्या लायकीचे नाही आहेत, त्यांनी तुरंत त्या पदाचा राजीनामा द्यावा आणि आदरणीय सुमित्राताई पवार यांना त्यांनी जाहीर माफी मागावी। कारण की आज आपण अनेक ठिकाणी पाहतो महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना दिसत आहेत आणि पुरुषांपेक्षा चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडतात, हे पण तितकंच सत्य आहे। परंतु महिला कुठेही सुरक्षित नाही। आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या महिलांना त्यांनी अशा शब्दात त्यांनी उल्लेख केला तर आमच्यासारख्या सर्वसाधारण महिलांचा काय विचार करतील। म्हणून आज अलीकडे बरेच महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत। जर असे लोक पक्षामध्ये असतील तर खरोखरच महिलांवर असेच सतत अन्याय होत राहतील। म्हणून ह्या अन्यायाला जर न्याय देत असतील तर खरोखरच देण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे, काँग्रेस पक्षाने केलं पाहिजे, काँग्रेस पक्षाने विचार केला पाहिजे। कारण काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा महिला काम करत आहेत आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय इंदिरा गांधी, आदरणीय सोनियाजी गांधी ह्या पदावर होत्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदेश पदावर गेले तर त्या पक्षातनं त्यांनी एवढंच शिकलं काय। आज मला त्यांना हा प्रश्न विचारावासा वाटतो, जिथे तुम्ही महिलांची कदर करत नसाल, इज्जत करत नसाल तर तिथे तुम्हाला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही। म्हणून आज आम्ही इथे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित दादा पवार साहेब गट या ठिकाणी आम्ही सामूहिकरित्या जाहीर निषेध करत आहोत। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी तिरुपती मडावी, अहेरी।